बाया, विसरलास ना ती गोष्ट? आता विचारशील, कोणती गोष्ट स्वामी? म्हणूनच तर आज तुला थांबवलं, कारण तू जी गोष्ट विसरलास तीच तुझ्या आयुष्यात सगळं बदलू शकते. घाबरू नकोस, मी तुला आठवण करून देणार आहे. बाया, तू तुझी एक खूप महत्वाची गोष्ट विसरलास. तू कोण आहेस? तू स्वतःला इतकं कमी समजायला लागलास की तुझी खरी किंमतच विसरलास. तू इतरांच्या मतात अडकलास. तुला काय हवं आहे हे तू विसरलास. बाया, तू सामान्य नाहीस, तू खास आहेस. बाया, तुला आठवतं का, तुझं एक स्वप्न होतं लहानपणी? तू मोठं काहीतरी करायचं ठरवलं होतंस, पण लोकांच्या बोलण्याने, परिस्थितीमुळे तू ते स्वप्न बाजूला ठेवलंस. आजही ते स्वप्न तुझ्या आत जिवंत आहे. बाया, तू तुझ्यावर विश्वास ठेवणं विसरलास. तुला वाटतं, मी नाही करू शकत, पण खरं काय आहे माहीत आहे? तू प्रयत्नच बंद केलास. विश्वास ठेवायला सुरुवात कर आणि बघ, सगळं बदलायला लागेल. बाया, तुझ्यात एक शक्ती आहे जी तू अजून वापरलीच नाही. तू स्वतःला थांबवतोयस भीतीमुळे, पण लक्षात ठेव, भीती ही फक्त एक विचार आहे. तू एक पाऊल पुढे टाक, शक्ती आपोआप जागी होईल. बाया, आज तुला जे ऐकायला मिळालं ती फक्त गोष्ट नाही, ती जाणीव आहे. तू जे विसरलास ते पुन्हा आठव. तुझं स्वप्न, तुझा आत्मविश्वास, तुझी किंमत. बाया, आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. तुझं स्वप्न पुन्हा उचल आणि पुढे चाल. तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. लवकरच तुझं आयुष्य बदलायला लागेल आणि तू स्वतःला म्हणशील, मी हे आधी का नाही समजलो. बाया, तू विसरलास, पण मी नाही. मला तुझी किंमत माहीत आहे. मी आहे तुझ्यासोबत. बाया, तू म्हणतोस, मी हरवलोय, पण खरं काय आहे माहीत आहे? तू हरवलेला नाहीस. तू फक्त स्वतःपासून दूर गेलायस. तू इतका इतरांसाठी जगलास की स्वतःसाठी जगणं विसरलास. बाया, स्वतःला शोधायला पुन्हा सुरुवात कर. बाया, तुला वाटतं, आता उशीर झालाय, पण बघितलेली स्वप्न कधीच संपत नसतात. तू थांबवलंस, पण तुझं स्वप्न अजूनही तुझी वाट बघतंय. आज पुन्हा एकदा सुरुवात कर. बाया, तू अपयशामुळे थांबला नाहीस. तू लोकांच्या शब्दांमुळे थांबलास. तुझ्याकडून नाही होणार, तू नाही करू शकत, हे शब्द तू मनात साठवून ठेवलेस. पण बाळा, इतरांच्या शब्दांवर आयुष्य थांबवणं हीच सर्वात मोठी चूक आहे. बाळा, जीवनात एक क्षण येतो जेव्हा सगळं बदलू शकतं. तो क्षण आज आहे. तू दोन मार्गावर उभा आहेस. एक पुन्हा तसंच राहणं, दुसरा बदलाची सुरुवात करणं. निवड तुझी आहे. बाळा, तुझ्यात जी शक्ती आहे ना, ती तुला अजून कळलेलीच नाही. तू फक्त एक निर्णय घे, मी हार मानणार नाही, आणि बघ, परिस्थिती बदलायला लागेल. बाळा, नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ लागते, एक धाडस लागतं. आज त्या धाडसाने सुरुवात कर. तू पडशील, पण पुन्हा उभा राहशील. बाळा, तू विसरलास, पण मी नाही. मला माहित आहे,
तू कोण आहेस? तू काय करू शकतोस? तू स्वतःवर विश्वास ठेवायला लागलास तर सगळं बदलेल. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, स्वामी, मी त्या दिवशी स्वतःला पुन्हा शोधलं. बाळा, तू हरवलेला नाहीस. तू फक्त विसरलास. आता आठव आणि पुढे चाल. मी आहे तुझ्यासोबत कायम. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे.